पुढे। कुंभेफळ ग्रामपंचायतीचा शिपाई फयाज बाबू शेख झाला पोलीस, जिद्द, चिकाटी आणि कष्टाचे फळ। कुंभेफळ तालुका परंडा प्रतिनिधी। जिद्द असेल तर कोणतीही परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही, याची प्रचिती कुंभेफळ येथील फयाज बाबू शेख यांनी आपल्या कर्तृत्वातून करून दिली आहे। अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून काम करणाऱ्या फयाजची पोलीस दलात निवड झाली असून त्याच्या या यशामुळे गावासह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। फयाज शेख यांचे कुटुंब अत्यंत सामान्य परिस्थितीत जीवन जगत आहे। कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांचे वडील बाबू शेख हे पुणे येथे वॉचमन म्हणून काम करतात, तर आई रबाना शेख या दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करून संसाराला हातभार लावतात। भाऊ जिशान शेख आणि अरबाज शेख यांनीही बिगारी काम करून फयाजच्या शिक्षणासाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी मोलाचे योगदान दिले। गावातील चुलते दस्तगीर दगडू शेख आणि चुलती मुना दस्तगीर शेख यांनी फयाजला मुलाप्रमाणे जपले। स्वतःचे मूल नसतानाही त्यांनी फयाजच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी स्वीकारली। फयाज हा आमचाच मुलगा आहे या भावनेतून त्यांनी त्याला प्रत्येक टप्प्यावर आधार दिला। त्यांच्या या पाठिंब्यामुळेच फयाजला आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे शक्य झाले। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे फयाजने कुंभेफळ ग्रामपंचायतीमध्ये शिपाई कर्मचारी म्हणून नोकरी स्वीकारली। मात्र नोकरी करत असतानाही त्याने पोलीस होण्याचे स्वप्न जिवंत ठेवले। दिवसभर नोकरी आणि रात्री अभ्यास तसेच मैदानी सराव असा कठोर दिनक्रम त्याने अनेक वर्षे कायम ठेवला। पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या शारीरिक व लेखी परीक्षेची तयारी त्याने जिद्दीने केली। अखेर त्याच्या अथक परिश्रमांना यश मिळाले आणि फयाज बाबू शेख यांची पोलीस दलात निवड झाली। या यशामुळे त्यांच्या कुटुंबाचा संघर्ष सार्थकी लागला असून आईवडील, भाऊ तसेच चुलत्या चुलतीचे स्वप्न पूर्ण झाले आहे। ग्रामीण भागातील अनेक तरुणांसाठी फयाजचे यश प्रेरणादायी ठरत आहे। आर्थिक अडचणी, प्रतिकूल परिस्थिती आणि जबाबदाऱ्या यांवर मात करून मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येते, हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे। फयाज शेख यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुंभेफळ गावासह परंडा तालुक्यातील नागरिक, मित्र परिवार, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। त्यांच्या पुढील शासकीय सेवेसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।